आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेवरची। 22 तासांपासून एक्सप्रेस वेला ब्रेक लागलेला आहे। काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन गॅसचा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक 22 तासांहून अधिक काळ ठप्प झाली। प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागलं असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। त्यामुळे प्रवाशांचा संयम आता सुटलाय। एवढ्या तासाच्या खोळंब्यानंतर प्रशासनाने अवघी एक लेन सुरू केली तरी वाहनांचा ओघ प्रचंड असल्याने सध्या गाड्यांचा वेग हा अतिशय कमी आहे आणि वाहतूक कोंडी ही कायम आहे। या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला। तसंच या वाहतूक कोंडीत काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर गंभीर आजारी रुग्ण अडकल्याचीही माहिती आहे। तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची साधी सोय देखील करण्यात आलेली नसून न चुकता टोल नाक्यांवर मात्र टोल वसुली सुरूच आहे आणि निर्ढावलेले टोल कर्मचारी वाहतूक कोंडीची माहिती देत नसल्याने संतापात आणखीनच भर पडत चाललेली आहे। तेव्हा एरवी विहंगम असा दिसणारा हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे मात्र आज वाहतूक कोंडीमध्ये पुरता जाम झालेला आहे। या एक्सप्रेस वेला ब्रेक लागलेला आहे। आणि एबीपी माझानं हीच बातमी कालपासून लावून धरलेली आणि याच बातमीचा एक मोठा दणका मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनील नाईकांनी टोल वसुली न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 22 तासांहून अधिक काळ मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि तरी देखील टोल वसुली सुरू आहे आणि याच टोल वसुलीच्या बाबत आता मोठा इम्पॅक्ट माधाच्या बातमीचा पाहायला मिळतोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक यांनी टोल वसुली न करण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत। जी घटना आज घडलेली आहे मागच्या 21-22 तासापासून ती निश्चितपणे माझं मत आहे की ही चुकीचंच घडलेलं आहे आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं आपल्याला आवश्यक आहे। म्हणून गृह सचिव आणि पीडब्ल्यूडी सचिवशी आम्ही तिथे संपर्कात आहोत आणि त्यांचं म्हणणं आलं की आम्ही यातला लवकरात लवकर मार्ग काढू। पण हा आजचा झाला विषय, पण याला परमनंट सोल्युशन पण काढणं तेवढंच गरजेचं आहे। खरं आणखी एक मुद्दा तो इंद्रनील जे आहे की असं असताना सुद्धा टोल मात्र अजूनही वसूल केला जातोय, तर किमान अशा प्रसंगांमध्ये टोल वसूल करणं बंद करावं एवढी दक्षता तरी प्रशासन घेऊ शकत नाही का? किंवा सरकारने असे काही आदेश द्यायला नको? मी लगेच याच्यावर कारवाई करायला पण लावतो तिथे। नाही, तुमचं उत्तर कळलं नाही, परत सांगा। नाही, मी लवकर याच्यावर कारवाई करायला सांगतो तिथे। म्हणजे आपण आणि याबद्दलची आपण अधिकची अपडेट आता काय नक्की एक्सप्रेस वेवरची परिस्थिती आहे जाणून घेऊयात। पोलीस अधीक्षक महामार्ग रायगडचे तानाजी चिखळे आपल्या सोबत आहेत। सर, आत्ताची काय नेमकी परिस्थिती आहे, वाहतूक कोंडीची काय अपडेट आहे? बहुधा त्यांचा फोन कट झालेला आहे, आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। 22 तास झालेले आहेत मात्र ही वाहतूक कोंडी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर। दरम्यान आताची काय नेमकी परिस्थिती आहे, खालापूर टोल नाका सोडल्यानंतर घाटाखालून पुढे मोठ्या प्रमाणात कशी वाहतूक कोंडी झाली, आमच्या प्रतिनिधींना आढावा घेतला, आपण पाहूया। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ काल सायंकाळी 5च्या सुमारास एक गॅसचा टँकर पलटी झाला आणि गॅस गळती सुरू झाली। त्याचे परिणाम आताही या ठिकाणी आपण पाहतोय। 23 तास आता उलटायला आलेले आहेत। अशा परिस्थितीत पुणे मुंबई एक्सप्रेसवे असेल किंवा जुना पुणे मुंबई महामार्ग या ठिकाणी अशाच प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती गेल्या 23 तासापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हा गॅसचा
तेव्हा खालापूर टोल नाक्यापासून ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. खरं तर एरवी शनिवार रविवार किंवा सुट्ट्या आल्यानंतर हा एक्सप्रेसवे जाम असतो, मात्र ती वाहतूक कोंडी अवघ्या काही तासांची असते. मात्र केवळ एक गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि गॅस टँकर पलटी झाल्यानंतर कालपासून ते आत्तापर्यंत वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कायम असल्याचं पाहायला मिळतं. महामार्गावरती छोट्या कारला 320 रुपयांचा टोल जो आहे तो या ठिकाणी आकारला जातो. मात्र प्रत्यक्षात सोयी सुविधांचा किती अभाव आहे हे जाणून घेतोय आपण, कारण साधं पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा या ठिकाणी प्रशासन करू शकत नाहीये. हे किती मोठं दुर्दैव आहे, कारण टोलमध्ये करोडो रुपये रोज या ठिकाणी वसूल केले जातात. प्रत्यक्षात मात्र जेव्हा सुविधा पुरवायची वेळ येते त्यावेळेला मात्र हे प्रशासन हात वर करतं आणि म्हणूनच आता 23 तास उलटले आहेत आणि तरीही या वाहनांच्या प्रचंड रांगा, म्हणजे अभूतपूर्व वाहतूक कोंडी अशी याआधी कधी पाहिली गेलेली नव्हती. आणि परिस्थिती तीच आहे. उत्तर कुणाकडेच नाहीये की हा गॅसचा टँकर मुंबईच्या दिशेनं जेव्हा पलटी झाला तेव्हापासून कधी बाजूला केला जाईल आणि कधी हे सगळे प्रवासी सुटकेचा निश्वास सोडतील. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, कामशेत, पुणे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगदा